दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावाजवळील गोकुळ शुगर कारखाना परिसरात शनिवारी रात्री 8 वाजता तब्बल 8 फूट लांबीचा अजगर आढळून आलाय। कारखान्यात काम करणारे कर्मचारी विद्वान गजधाने यांनी सर्वप्रथम हा अजगर पाहिला आणि तत्काळ गावातील सर्पमित्रांना याची माहिती दिली। अजगराबाबत माहिती मिळताच 15 मिनिटातच सर्पमित्र नागनाथ बिराजदार, अमोल बिराजदार आणि मल्लिकार्जुन हिरोळे आदी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक व कौशल्याने अजगराला सुरक्षितरित्या पकडून एका पोत्यात बंद केले। सोलापूर परिसरात अजगर अत्यंत दुर्मिळ असल्याने सर्पमित्रांनीही या घटनेबद्दल अचंबा व्यक्त केला। यानंतर सर्पमित्रांनी धोत्री गावातील वनमजूर बसवराज हिरोळे यांना या घटनेची माहिती दिली व रात्री उशिरा झाल्याने अजगराला एका कारखान्यातील सुरक्षित खोलीत ठेवण्यात आले। शनिवारी सकाळी वन विभागाचे पथक तसेच नाग फाउंडेशनचे अनिल आलदर, विनोद गायकवाड, प्रभाकर कुलकर्णी, सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि वाइल्ड कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे शिवानंद हिरेमठ व संतोष धाकपाडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन अजगराला वन विभागाच्या ताब्यात घेतले। यावेळी गोकुळ शुगर कारखान्याचे अधिकारी रावसाहेब गदादे व अरविंद जंगाले आदी उपस्थित होते। तर अजगरास वन विभागाने सुरक्षित ठिकाणी सोडून दिल्याचे वृत्त आहे। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदा शाह मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।